नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केट सकाळी ओपनिंग फ्लॅट केलेलं ग्लोबल क्यूजनुसार, पण त्यानंतरनं मार्केट कंटिन्युअसली डिक्लायनिंग करत गेलं. कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलं की ज्या पद्धतीनं निफ्टी जो आहे तो 25,000च्या आसपास येऊन ठेपला आहे. जर 25,000 ब्रेक झाला तर फर्दर डिक्लायनिंग येऊ शकते. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला 25,000 ब्रेक झाल्यानंतर निफ्टीमध्ये कंटिन्यू एक वीकर साईड बघायला मिळाली. मार्केटमध्ये जबरदस्त विकनेस बघायला मिळाला. पर्टिक्युलरली निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये मोस्ट ऑफ द टाईम पॉझिटिव्हमध्ये राहण्याचा प्रयत्न केला, रिकव्हरीही दाखवत होती. पण क्लोजिंगला बँक निफ्टीनं सुद्धा विकनेस दाखवायला सुरुवात केली आणि निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट 170 पॉईंट मायनसमध्ये 24,900च्याही खाली जाऊन बंद झाला. 24,890ला बँक निफ्टीसुद्धा 55,000च्या खाली बंद झाला. मागच्याच वीकमध्ये आपण हे सगळे रेजिस्टन्स लेवल क्रॉस केलेलो, पण गेले कंटिन्युअसली 5वा सेशन आहे आज. निफ्टीमध्ये कंटिन्युअसली डिक्लायनिंग बघायला मिळते आणि निफ्टी ऑलमोस्ट 24,400वरून 450वरून 24,900 25,450वरून जवळपास 24,900ला येऊन बंद झालं. म्हणजे 600 पॉईंटची जवळपास 550 पॉईंटची डिक्लायनिंग या 5 सेशनमध्ये बघायला मिळाली. त्यातले त्यात आजच सगळ्यात जास्त जवळपास 200 पॉईंटची डिक्लायनिंग बघायला मिळाली. याचं रिझन FIची विक्री आहे. मी कालही मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की सोमवारपासून FIs रोज 2-3 हजार करोडचे विकतात. कालही 2,500 करोडची विक्री केली आणि आज ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये ब्रॉडबेस सेलिंग झालं आहे सगळ्या सेक्टर्समध्ये, मला आजही वाटतं की FIची 3-4 हजार करोडची निश्चित विक्री झाली असेल. गेल्या काही आठवड्यामध्ये 2 आठवडे मागे FIsने विक्रीचा ओघ कमी केलेला या सप्टेंबरच्या मिडमध्ये, आणि ते आपण बघितलं निफ्टी 24,800वरून 25,500पर्यंत गेली. पण जसं FIsने विक्रीचा ओघ वाढवला, मार्केटमध्ये परत पुन्हा सेलिंग यायला सुरू झालं, डिक्लायनिंग करायला चालू झालं. आणि निफ्टीचे हेवीवेट्स रिलायन्स, HDFC, TCS, इन्फोसिस हे सगळे स्टॉक्स जे आहेत ते मायनसमध्ये जायला सुरुवात झाली आणि ऑलमोस्ट TCS आज 2.5% मायनस राहिला. आणि H1B विजाच्या न्यूजपासून IT सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दबाव आणि डिक्लायनिंग बघायला मिळते. ओव्हरऑल मार्केटमध्ये विकनेस परत पुन्हा हावी झाला आहे आणि ज्या पद्धतीनं आज 25,000च्या खाली क्लोज दिला आहे, मला वाटते थोडं फर्दर विकनेस निफ्टीमध्ये आणखी येऊ शकतो. मे बी 24,800 आणि त्याच्याही बिलो कदाचित निफ्टी जाऊ शकतं. थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे. हा वीक मंथली एक्सपायरीचा आहे. मंगळवारी निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे, विकली प्लस मंथली. आज सेन्सेक्सची मंथली एक्सपायर झाली. अपेक्षित होतं की मंथली एक्सपायरीला कुठं तर शॉर्ट कवरिंग येईल, पण FIs काय शॉर्ट कवरिंग करायला तयार नाहीत. एक्सपायरीमध्ये शॉर्ट्स रोलओव्हरच करायला लागेल असं वाटतं. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं झालं तर निफ्टी 24,900च्या खाली तर 24,800पर्यंत जाऊ शकतं. हायर लेवलला 25,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 25,000च्या वरती गेलो तर आपण एक शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर करू शकतो आता. अदरवाईज जोपर्यंत निफ्टी आता 25,000च्या खाली आहे, निफ्टी ही विकर साईडला असू शकते. आणि उद्या सेशनला 24,800 एक सपोर्ट आहे. 24,800च्या खाली गेलं तर फर्दर डिक्लाईन 24,700पर्यंत सुद्धा होऊ शकते. त्यामुळे निफ्टीला उद्या हायर साईडला 25,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, लोअर लेवलला 24,800 पहिला सपोर्ट आहे. 24,800च्या खाली गेलं तर 24,700पर्यंत निफ्टी जाऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,000च्या खाली विकनेस कंटिन्यू होऊ शकतो. विकनेस 55,000च्या खाली 54,700 ते 54,800पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. 55,000च्या वरती बँक निफ्टी सस्टेन राहिला तर एखादी शॉर्ट कवरिंग बँक निफ्टीमध्ये थोडीशी रॅली किंवा रिकव्हरी शॉर्ट कवरिंग म्हणण्यापेक्षा रिकव्हरी येऊ शकते. 55,000च्या वरती गेलं तर 55,300पर्यंतची रिकव्हरी बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. अदरवाईज ज्या पद्धतीनं 55,000च्या खाली बंद दिला आहे, मला वाटतं बँक निफ्टीमध्ये सुद्धा कदाचित उद्या डिक्लायनिंग वाढू शकते. आणि बँक निफ्टी जो आहे तो गेल्या 2 दिवस, कालसुद्धा 400 पॉईंट मायनस, आजही मायनस राहिला. आणि ऑलमोस्ट 55,500वरून बँक निफ्टी बिलो 55,000 ज्या पद्धतीनं आले, तर 55,000च्या खाली उद्या मेंटेन राहिले तर 54,700 ते 800पर्यंत बँक निफ्टी उद्या येऊ शकते. या अनुषंगानं ट्रेड करा. त्यामुळे थोडंसं ओव्हरऑल विकनेस दिसतोय मार्केटमध्ये. मिनिंगफुल रिकव्हरी येण्याचे चान्सेस उद्याच्या सेशनला कमी आहेत. आज NSEमध्ये 820 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1950 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 43 शेअर्स पडले, त्या बाजूला 7 शेअर्स फक्त वाढलेत. पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. म्हणून सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज फक्त मेटल सेक्टर वाढलं. बाकी IT, रिॲलिटी, फार्मा, ऑटो, बँक्स, FMCG, PSE हे सगळ्या सेक्टर्सवर दबाव बघायला मिळाला आणि एक ब्रॉडबेस सेलिंग आपल्याला आज मार्केटमध्ये झालेलं बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्स 0.5% मायनस आहेत. सगळे मायनस आहेत. युरोपियन मार्केट 0.5%. डाव फ्युचरसुद्धा मायनस आहे, जवळपास 40 पॉईंट मायनस आहे, 40-50 पॉईंट मायनस आहे. त्यामुळं डाव फ्युचर ऑलरेडी हायर लेवलला आहे, लाईफ टाईम हायच्या आसपास थोडंसं रिट्रेट होताना बघायला मिळते. काल थोडं प्रॉफिट बुकिंगनं खाली आलं.
आज जर खाली आलं US मार्केट तर मला वाटतं उद्या आपण परत पुन्हा एक निगेटिव्ह सुरुवात करू शकतो. आणि जरी पॉझिटिव्ह सुरुवात केली तर FIचं हायर लेवलला सेलिंग निश्चित आहे. त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये कॉशियस राहणं गरजेचं आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माहिती आणि सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.